गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। नमस्कार, गर्जा महाराष्ट्र न्यूज मध्ये मी पूजा पठारे पुन्हा एकदा आपलं स्वागत करते। सुरुवात करूया आजच्या काही ठळक घडामोडींनी। JRD टाटा यांनी भारतीय हवाई उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली होती। त्यांच्या कर्तृत्वाला सलामी म्हणून एअर एशियाच्या चौथ्या विमानावर त्यांचं छायाचित्र छापण्यात आले। अ ट्रिब्यूट टू JRD टाटा असा उल्लेख विमानावर करण्यात आलाय। JRD यांनी 15 ऑक्टोबर 1932 मध्ये टाटा एअरलाइन्सची आणि पर्यायाने देशातली पहिली हवाई सेवा देण्यास सुरुवात केली होती। म्हणून एअर एशियाच्या चौथ्या विमानावर त्यांचं छायाचित्र छापण्यात आले। विमानाला द पायोनियर असे नाव देण्यात आलं असून हैदराबादमधील GMR एरोटेक्निकल हवाई तळावर एअर एशिया इंडिया कंपनीच्या चौथ्या विमानाचं अनावरण करण्यात आले। एअर एशियाने केलेल्या सन्मानाचा मला आनंद वाटतो अशा शब्दात रतन टाटा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। प्रत्येक भारतीयाला परवडेल अशी हवाई सेवा देण्याच्या दृष्टीने एअर एशिया लवकरच पाऊले उचलेल असे आश्वासनही कंपनीने दिले। राष्ट्रीय आपत्तीत गारपीट आणि अवकाळी पाऊस तसेच वीज कोसळून झालेल्या नुकसानीचा समावेश नसल्याने केंद्र सरकार अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीची भरपाई देऊ शकत नाही असे केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। तातडीची गरज म्हणून केंद्राकडून हेक्टरी 12 तर राज्य सरकारकडून 13,000 अशी एकूण 25,000ची नुकसान भरपाई देण्यात येईल अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंग यांनी ओझर येथे पत्रकारांशी बोलताना दिली। अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते नाशिक दौऱ्यावर आले होते। त्यांनी सारोळे, वनसगाव यांसह परिसरातील गावांना भेटी देऊन पाहणी केली। राष्ट्रीय आपत्तीच्या निकषात आवश्यक ते बदल करण्यासाठी केंद्र सरकारने एका समितीची गठन केले असून त्या समितीचा अहवाल पुढील महिन्यात प्राप्त होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। यावेळी महसूल व कृषी मंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे उपस्थित होते। मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापौर स्नेहल आंबेकर यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न झाला। काँग्रेस नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्याकडून महापौरांना धक्काबुक्कीचा प्रयत्न केला गेला। अर्थसंकल्प प्रस्ताव मंजुरीवरून काँग्रेस नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी महापौर स्नेहल आंबेकरांना लक्ष्य केलं। 3 दिवसांपासून महापालिकेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होती, मात्र मतदान न घेताच अर्थसंकल्प मंजुरीचा प्रस्ताव मंजूर केला गेला। त्यामुळे संतापलेल्या काँग्रेस नगरसेविका शीतल म्हात्रे आक्रमक झाल्या। अर्थसंकल्पाचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठवा अशी उपसूचना शीतल म्हात्रे यांनी 3 वेळा केली होती। महापालिका नियमानुसार 3दा उपसूचना मागितल्यानंतर मतदान घेणं आवश्यक असतं, मात्र या नियमाचं उल्लंघन केलं गेल्यामुळे शीतल म्हात्रे यांनी महापौरांना अडवण्याचा प्रयत्न केला। नववर्षाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे। यंदा सरासरी एवढा किंवा त्याहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे। स्कायमेटने नोंदवलेल्या चांगल्या पाऊसमानाच्या अंदाजाने बळीराजाला काहीसा दिलासा मिळणार आहे। तसंच यावर्षी दुष्काळ किंवा अतिवृष्टीची शक्यताही धुसर असल्याचं स्कायमेटने म्हटलं आहे। अल निनो वादळामुळे 2002, 2004 आणि 2009 साली दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागला होता, पण यावर्षी अल निनोचा प्रभाव कमी राहील असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे। देशात 89 सेंटीमीटर पाऊस इतका सरासरी समजला जातो। यंदाही सरासरी एवढा पाऊस पडण्याची शक्यता आहे। 2 वर्षांपासून जिल्हा परिषदेने पगार न दिल्याने एका प्राथमिक शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने 1035 शिक्षकांना अतिरिक्त ठरवून या सर्व शिक्षकांना मागील 2 वर्षांपासून पगारापासून वंचित ठेवले। या कारणास्तव हे सर्व शिक्षक जिल्हा परिषदेसमोर उपोषणास बसले आहेत। आत्महत्याग्रस्त शिक्षकाच्या कुटुंबियास मदत आणि कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे। बीड जिल्हा परिषदेत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांनी कुठलेही नियम न पाळता जिल्हा अंतर्गत शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या। त्यामुळे जिल्ह्यात 1035 शिक्षक हे अतिरिक्त ठरले। या शिक्षकांना मागील 2 वर्षापासून पगार झाला नाही। शनिवारी पाडवा सण असल्या कारणाने या सणाच्या दिवशी कोणत्या तोंडाने घरी जावं या विवंचनेत भंडारे नामक शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली।
या आत्महत्या प्रकरणी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संघटनेने केली आहे। शेतकऱ्याच्या आत्महत्या एकीकडे सुरू असताना पगारासाठी शिक्षकांना केलेल्या आत्महत्येची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध उचित कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी नवल किशोराम यांनी दिले आहे। बीड जिल्ह्यात आगळा वेगळा पाडवा सण करताना बघायला मिळालाय। कारण एका बाजूला भीषण दुष्काळ तर दुसऱ्या बाजूला शेकडो शेतकऱ्यांची आत्महत्या। या दुष्काळाला कंटाळून जिल्ह्यातल्या शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। त्यामुळे भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी पाटोदा तालुक्यातील आत्महत्या केलेल्या 4 शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना 25,000 रुपयांची मदत करून पाडवा सण साजरा केलाय। तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहता गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत। गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत।